तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी बुधवारी अंतिम निकाल देण्यात येणार आहे। कोण अपात्र ठरणार याचा फैसला दुपारी 4 वाजता होणार आहे। यावरून शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून परस्पर विरोधी प्रतिक्रिया, दावे समोर येत आहेत। बुधवारी राज्यातील शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार आहे। शिंदे सरकार राहणार की जाणार हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालावर अवलंबून आहे। कारण आमदार अपात्र प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समावेश आहे। शिंदे अपात्र ठरल्यास राज्य सरकारवर गंडांतर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळेच या प्रकरणाच्या निकालापूर्वी ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून दावे प्रतिदाव्यांचा सामना रंगलाय। सगळ्यांच्या मनात जसा निकाल आहे त्याच्यापेक्षा वेगळा निकाल असेल असं त्यांच्या तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे। आम्ही न्यायाधीशांकडून निकालाची अपेक्षा करतो आणि तुम्ही म्हणता राहुल नार्वेकर निकाल देणार आहे। जर व्यक्तिशः राहुल नार्वेकर निकाल देणार असतील भाजपचे नेते तर निकाल आत्ताच लागलेला आहे। आणि जर ते सर्वोच्च न्यायालयाने नेमणूक केलेलं ट्रायब्युनल न्यायाधीश म्हणून निकाल देणार असतील तर या देशाच्या संविधान आणि घटनेनुसार निकाल देतील, एवढंच मी सांगेन। पक्षाच्या हिताच्या विरोधात निर्णय देतील का हा फैसला मला वाटतं 1-2 दिवसात होईल। आता बऱ्याच अटकली आहेत, तुम्हाला जसं कुतूहलाचं आम्हाला की काय होऊ शकतं। कोणी म्हणतं की आजारी पडतील, कोणी म्हणतं राजीनामा देतील वगैरे, मला तसं काय वाटत नाही। हा जो काही निर्णय व्हायचा असेल, जेव्हा काय व्हायचा तो प्युअरली पॉलिटिकल निर्णय असेल, तो कायद्याला धरून निर्णय नसणार आहे। 2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंनी बंड करीत सुरत मार्गे गुवाहाटी गाठलं होतं। त्यानंतर शिवसेनेनं शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईचा बडगा उगारला होता। तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांकडे शिवसेनेनं याचिका दाखल केली होती। दरम्यान शिवसेनेतील दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या होत्या। तर सुप्रीम कोर्टानं विधानसभांना आमदार अपात्र प्रकरणी निवाडा करण्याचा आदेश दिला होता। त्यानुसार आता विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत। निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे। त्यामुळे मला वाटतं मेरिट प्रमाणे जो निकाल मेरिट प्रमाणे मिळाला पाहिजे। आमच्याकडे आमचे 116-17 आमचे पक्ष धरून आमच्याकडे पुन्हा 40-42 आमदार दादांचे आहेत आणि 42-25 आमदार आमचे शिवसेनेचे आहेत। म्हणजे आमची संख्या जवळपास 200च्या वर आहे। 210च्या जवळपास आमची संख्या आहे। आता तुम्ही म्हणतात की असा निर्णय झाला तरी त्याचा फरक सरकारवर काही पडणार नाही। खरं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। सुप्रीम कोर्टानं रिझनेबल वेळेत हे प्रकरण निकाली लावण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांना केली होती। मात्र विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीच्या कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत। त्यामुळे ठाकरेंच्या पक्षानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेत विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणी होण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला होता। त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीला सुरुवात केली। जवळपास 3 महिने सुनावणी झाली। दोन्ही बाजूनं जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता। बंडादरम्यान शिवसेनेनं बजावलेलं व्हीप हा युक्तिवादातील कळीचा मुद्दा ठरला होता। त्यामुळे आता कोणाचा निकाल लागणार आणि कोणाला दिलासा मिळणार हे या निकालातूनच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।